चॅप्टर नंबर 2 पायथागोरस प्रमेय या चॅप्टर वरती बघा. चॅप्टर मधला महत्वाचा टॉपिक आहे अपोलोनियस थेरम. कोणता आहे? अपोलोनियस थेरम, ज्यावरती बोर्डामध्ये हमखास क्वेश्चन विचारले जातात. किती मार्काला? 3 मार्काला. त्यामध्ये आपण बघा त्या टॉपिक वरती पहिला क्वेश्चन घेत आहे 3 मार्काला आलेला आहे आणि महत्वाचा आहे किंवा 2 वेळा विचारला. हा क्वेश्चन किती वेळा विचारला बोर्डमध्ये? 2 वेळा विचारला. जुलै 19 आणि मार्च 23. क्या विचारलाय? जुलै 19 क्या विचारलाय? जुलै 19 आणि मार्च क्या विचारलाय? मार्च 23 मध्ये विचारलेला आहे. मार्च 23 मध्ये हा क्वेश्चन बोर्ड मध्ये विचारलेला आहे. या टॉपिक वरती दरवर्षी क्वेश्चन विचारला जातात. कोणता? अपोलोनियसचे प्रमेय. बघा आता इथे आपल्याला बघा का अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय माहित पाहिजे बघा. एसी ची किंमत माहित पाहिजे तुम्हाला आणि एबी ची किंमत सुद्धा माहित पाहिजे. पुन्हा बीपी किंवा बीसी ची किंमत माहित पाहिजे किंवा एपी ची किंमत माहित पाहिजे. आता बघा त्रिकोण, बघा उत्तर लिहिताना काय लिहायचं ते माहित असलं पाहिजे. उत्तर लिहिताना बघा त्रिकोण एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये रेख काय लिहायचं? रेख कोणती आहे? एपी. एपी कोणती आहे? बघा रेख एपी ही मध्यगा काय ते? मध्यगा आहेत. कशाची बाजू? कशाची बाजू? बीसी ची. कशाची? बीसी ची काय ती मध्यगा आहेत. मग का बघा आता काय करायचं? कशानुसार? आता आपल्याला कशाची किंमत पाहिजे म्हटलं? बीपी ची किंवा पीसी ची. आहे काय ती दिली? नाही दिली. मग काय करायचं? एकतर बीपी ची किंवा पीसी ची किंमत काढून घ्यायची. बघा आता बीपी किंवा काय आपल्याला पीसी काढून घ्यायचं. आता मला सांगा बीपी किंवा पीसी ह्या बीसी च्या काय राहणार? अर्ध राहणार. किती राहणार? अर्ध. मग काय करायचं? 1/2 म्हणलं काय करायचं? बीसी. का बरं केला आपण इथे? कारण बीसीच्या बीपी किंवा पीसी काय हाफ दिलेला आहे. हाफ गुणला काय करायचं? बीसी बरोबर 1/2 गुणिला बीसी किती दिलाय बघा? बीसी दिलाय 18. म्हणजे काय येणार बघा? 2 18 म्हणजे किंमत किती त्याची? 18 येणार. किती येणार? 9 येणार. किती येणार? 9. आता काय करायचं बघा? कोणता थेरम यूज करता येते? अपोलोनियसचा थेरम. कशा प्रकारे बघायचं? अशा प्रकारे जर दिलं असेल तुम्हाला मध्यगा जर असेल तुमच्या क्वेश्चन मध्ये मध्यगा म्हणून जर असेल तर इथे कोणता थेरम यूज करायचा? अपोलोनियसचा थेरम काय करायचा? यूज करायचा. बघा काय येणार बघा? काय करायचं बघा? ए बी चा वर्ग काय करायचं इथे? ए बी चा वर्ग प्लस काय करायचं बघा? एसी चा वर्ग. काय करायचं इथे? एसी चा वर्ग बरोबर 2 काय करायचं? 2 ब्रॅकेट मध्ये बघा काय करायचं? 2 ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा? आता 2 लिहिला आपण. आता ब्रॅकेट मध्ये काय येणार? 2 गुणिला काय करायचं? 2 गुणिला एपी चा वर्ग काय करायचं? जी मध्यगा दिलेला वर्ग काय करायचा? वर्ग प्लस 2 गुणिला काय करायचं? एकतर बीपी घ्यायचं किंवा पीसी घ्यायचं. मग काय घेऊ आपण आता? बीपी घेऊ. बीपी चा वर्ग कशानुसार आला आहे? अपोलोनियस च्या प्रमेयानुसार. कशानुसार? प्रमेयानुसार हे आलेलं आहे. बघा काय आहे आता? एबी ची व्हॅल्यू एबी चा वर्ग प्लस एसी चा वर्गाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. किती दिली आहे? 260. दिले 260 बरोबर 2 गुणिला एपी ची व्हॅल्यू दिली आहे का आपल्याला? दिलेली आहे का नाही? इथे जसं आहे तसं लिहिलं एपी वर्ग प्लस 2 गुणिला बीपी ची व्हॅल्यू आपण काढली. किती काढली? बीपी ची काय पीसी ची व्हॅल्यू किती काढली? 9. म्हणजे इथे 9 चा काय येणार? वर्ग. मग काय येणार बघा? 260 बरोबर 2 गुणिला एपी वर्ग प्लस 2 गुणिला 9 चा वर्ग किती येणार? 81. 260 बरोबर 2 गुणिला एपी वर्ग प्लस 81 गुणिला 2 करा. इथे 2 येणार. 8 दुणे 16 म्हणजे किती आले? 162. आता 162 ला काय करायचं? या साईडने घेऊन या. 260 आता प्लस काय होणार? मायनस 100 काय येणार? 162 बरोबर 2 गुणला काय येणार इथे? एपी वर्ग. हा प्लस मध्ये आहे. याला कुठे घेऊन यायचं? मायनस मध्ये घेऊन यावं आपण. आता बघा काय होणार इथे? 260 म्हणून आपण 162 काय केले? मायनस केले. 47 किती देणार? 98 किती येणार इथे? 98 येणार. किती येणार इथे? 98 येणार बरोबर 2 गुणला काय येणार? एपी वर्ग
आता हा 2 कशामध्ये याला गुणाकार मध्ये याला घ्यायचं भागाकार मध्ये म्हणजे काय येणार 98/2 इक्वल टू काय येणार इथे AP वर्ग. आता 2 चौक 8 राहिला 1 म्हणजे 18 2 9 18 म्हणजे काय AP वर्ग बरोबर काय नाही ते 49. आता कशाची किंमत काय त्यातला AP ची मग काय करायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ वर्गमूळ घेतल्यावर काय येणार बघा वर्गमुळात काय येणार ते AP वर्ग बरोबर काय येणार वर्गमुळात 49 म्हणजे काय येणार बघा AP बरोबर म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ काय कॅन्सल AP चा काय येणार 7 सेंटीमीटर म्हणजे काय येणार उत्तर काय तुमचं 7 येणार. AP ची व्हॅल्यू किती येणार तुमची 7 येणार आहे कारण एकूण त्रिकोण दिलेला आहे बघा त्रिकोण म्हणजे कोणता आहे ABC कोणता आहे ABC दिलेला आहे हा ABC हा कोणता त्रिकोण आहे म्हणते ते काटकोन त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे. आता काटकोन त्रिकोण बघा कसा दिलेला हा काटकोन त्रिकोणामध्ये बघा दोन बाजू काय इथे सारख्या दिलेल्या आहेत बघा कोणती बाजू AB आणि काय BC ह्या दोन्ही काय सारख्या दिलेल्या आहेत बघा इथे लिहिले आपण AB बरोबर BC हे काय पक्ष इथे काय लिहायचं पक्ष म्हणजे जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे याला काय लिहायचं पक्ष AB बरोबर काय BC. आता काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू काय सारख्या आहेत इथे का बघा कोणता प्रमेय लागतो बघा 45-45-90 चा प्रमेय कोणता आपल्याला लागतो 45-45-90. आता बघा हा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची जर बेरीज केली आपण किती येतात 180. आता बघा हा कितीचा हा कोणता काटकोन इथला हा झाला 90 राहिले किती 90 त्यापैकी बघा हा किती येणार हा 45 अंशाचा हा सुद्धा 45 अंशाचा किती येणार 45 अंशाचा येणार म्हणजे इथे कोणता प्रमेय यूज करायचा आपल्याला 45-45-90 चा प्रमेय आपल्याला यूज करायचा आहे. बघा इथे कोण BAC कोणता याच्यात आणि BAC किती दिला इथे लिहायचं 45 किती लिहायचं 45 अंश किंवा तुम्हाला असा सुद्धा विचार समजा BCA हे सुद्धा किती राहणार 45 अंश राहणार. आता बघा AB बरोबर BC बरोबर काय लिहायचं बघा आता 45 असलं तर काय लिहायचं 1 भागेला वर्गमुळात काय लिहायचं 2 लिहून घ्यायचं. पुन्हा अशाच प्रकारे प्रमेय 30-60-90 चा कोणता आहे 30-60-90 समजा 30 अंशाचा जर कोण असेल तर काय लिहायचं 1/2 काय लिहायचं 1/2 आणि जर 60 अंशाचा कोण असेल तर काय लिहायचं वर्गमुळात 3/2 काय लिहायचं 2 लिहायचं काय लिहायचं वर्गमुळात 3/2. आता बघा काय केलं आपण AB किंवा BC म्हणजे दोन पैकी आपल्याला किंमत काढायची आहे AB ची किंवा BC ची AB किंवा BC बरोबर का 1/2 का बरं घेतला आपण का किती अंशाचा कोण केला आहे 45 अंशाचा गुणिला AC काय इथे AC काय याचा कर्ण दिलाय काय AC कर्ण मग कर्ण लिहिला गुणला कर्ण केला आपण AC म्हणजे काय झालं बघा आता 1/2 1 काय ते वर्गमुळात 2. आता बघा 1/2 लिहिला आपण आता इथे काय नाही आता इथे काय होऊ शकते बघा आता 1/2 केला आपण आता वर्गमुळात 2 कॅन्सल आणि 2 गुणला एकाने किती येणार 2. बघा आता क्वेश्चन नंबर आपण 3 बघणार आहे. क्वेश्चन नंबर 3 हा एका प्रमेयानुसारच येतात. याआधी आपण प्रमेय बघितला कोणता अपोलोनियस थेरम बघितला आपण 30-60-90 चा प्रमेय सांगितला पुन्हा 45-45-90 आणि हा एक प्रॉब्लेम दिलेला हा कशावरती आहे भूमितीय मध्याचा प्रमेय कोणता भूमितीय मध्याच्या प्रमेयानुसार हा काय एक्झाम्पल येत असते भूमितीय मध्याचा प्रमेय दुसरे एक्झाम्पल येत आहे. बघा आता सोबतच्या आकृतीत अँगल QPR म्हणजे काय QPR किती अंशाचा दिला हा 90 अंशाचा दिला म्हणते आणि रेख कोणती आहे PM हे काय परपेंडिक्युलर काय दिला आहे कशाला म्हणते रेख QR ला काय कशाला 90 चा अंश केला का सोबत PM ने QR सोबत केला 90 अंशाचा कोन केलेला आहे. आणि QMR PM बरोबर PM ची व्हॅल्यू दिली आहे किती दिली आहे PM हा PM पूर्ण किती दिला आहे 10 दिला आहे. QM बघा QM कुठे आहे QM हा किती दिला आहे तुम्हाला 8 दिला आहे. आणि QR म्हणजे आपला QR म्हणजे पूर्ण आपला QR ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे QR ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर पुढील आपल्याला काय करायचं आहे कृती करायची आहे. बघा आता त्रिकोण PQR मध्ये काल एक जसा दिसतो पहिला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे बघा इथून ते इथेपर्यंत जसा लिहून घ्यायचं. बघा त्रिकोण PQR मध्ये अँगल QPR कोणता QPR किती अंशात दिलेला आहे
90 अंश दिलेला आहे. आणि रेख पीएम, पीएम याला काय आहे, क्यू आर ला काय परपेंडिक्युलर दिलेली आहे, रेख क्यू आर. आता बघा भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार कसं आहे ते बघा, कसं करायचं बघा. याचं काय घ्यायचं, पीएमचा वर्ग, पीएमचा काय घ्यायचा वर्ग बरोबर काय घ्यायचं क्यूएम, काय घ्यायचं काय करायचं क्यूएम, क्यूएम गुणिला काय करायचं एमआर, क्यूएम गुणिला काय करायचं एमआर. इथे काय येणार क्यूएम गुणिला काय करायचं एमआर केलं आपण. आता तुम्हाला बघा काय दिलंय, व्हॅल्यू दिली आहे कशाची, पीएम ची व्हॅल्यू दिली आहे, किती दिली 10 दिली आहे. मग पीएम च्या खाली काय इथे काय लिहायचं 10 लिहायचं, काय लिहायचं 10 लिहिलं. आता बघा 10 चा वर्ग किती होणार 100, 100 आणि हा कशामध्ये 8 गुणला काय एमआर, हा गुणाकार मध्ये याला गुण्याचं भागाकार मध्ये 100 भागायला काय आलं 8 आलेला आहे. आता 100 भागायला 8 म्हणजे किती येणार बघा, 100 भागायला जर 8 केलं उत्तर किती बघा, त्याला सॉल्व्ह करा. 100 भागेला 8 केलं, मग 8 1 8 किती राहिले 2 दिला इथे 0, दिला 0. आता काय येणार बघा 8 8 दुने 16, 8 दुने 16, 20 मध्ये 16 गेले की 4 0 आणि 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 चौक 32. आता पंचे काय येणार 40, म्हणजे उत्तर किती आहे 12.5. किती झाले ते 12 पॉईंट काय तुमचं उत्तर येणार, किती नाही ते 12.5, 12.5 इथे उत्तर येणार. आता बघा आपल्याला किंमत कशाची काढायची होती ते बघा, कशाची काढायची होती क्यू आर, पूर्ण क्यू आर ची काढायची होती. आपण कशाची काढली, क्यूएम ची दिलेली आहे का, क्यू आर काय काढलं आपण बघा इथे एमआर काढलं, काय काढलं एमआर काढलं आणि क्यूएम दिलाय. आपल्याला काय काढायचं क्यू आर काढायचं, क्यू आर बरोबर काय येणार बघा क्यूएम, क्यूएम प्लस काय येणार एमआर, म्हणजे क्यूएम प्लस काय येणार एमआर. आपल्याला बघा क्यूएम दिली आहे, क्यूएम दिले का बघा, क्यूएम दिली आहे किंवा एमक्यू दिली आहे तुम्हाला 8 दिली आहे प्लस आणि एमआर किती काढली आपण आताच 12.5, किती काढली 12.5. बघा 12 ना 8 किती झाले 20, झाले 20 आणि 20 किती हा दिला पॉईंट नंतर किती आहे 5, क्यू आर ची किंमत किती आली आपली 20.5 आली. किती फोर्थ बघणार आहे, क्वेश्चन नंबर 4 बघा. त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेख पीएम ही मध्य काय आहे तू पीएम बरोबर 9 आणि पी क्यू वर्ग प्लस पी आर वर्ग बरोबर 290, तर क्यू आर ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता बघा इथे मी सांगितलं तुम्हाला जर मध्यकार जर अशा प्रकारे लिहिलं असेल तर कोणता थेरम वापरायचा इथे किंवा कोणता प्रमेय वापरायचा, अपोलोनियसचा थेरम आपल्याला वापरायचा आहे. बघा आता काय लिहायचं, उत्तर लिहिताना सर्वात आधी क्वेश्चन मधलं वाक्य लिहून घ्यायचं कोणतं, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, पी क्यू आर मध्ये रेख कोणतं दिली आपल्याला पीएम ही मध्यगा आहेत, मध्यगा म्हणजे काय होते दोन पार्टने काय होते डिवाइड झालेलं आहे. आता कशाची किंमत दिली आहे आपल्याला पीएम ची, कशाची पीएम ची किंमत दिलेली आहे 9 दिलेली आहे, किती दिली आहे 9 दिलेली आहे. आता अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आपण काय करतो बघा, पी क्यू चा वर्ग काय करतो पी क्यू चा वर्ग, मग काय येणार बघा पी क्यू वर्ग प्लस कशाचा वर्ग करतो आपण पी आर चा वर्ग, कशाचा पी आर चा वर्ग, पी आर वर्ग बरोबर 2 गुणिला कशाचा जी मध्ये काय दिलं त्याचा वर्ग पीएम चा वर्ग, काय करायचं पीएम चा वर्ग प्लस 2 गुणिला एकतर क्यूएम घ्यायचं किंवा एमआर घ्यायचं. मग आपण काय घेऊ आता काढायचं का आपल्याला क्यू आर काढायचा आहे, पण आता आपण का क्यू आर घ्यायचं का नाही, काय घ्यायचं क्यूएम किंवा एमआर, म्हणजे काय नाही ते क्यूएम चा वर्ग. कशानुसार आला हे अपोलोनियस, काय अपोलोनियसच्या प्रमेयानुसार हे आलेलं आहे. आता काय करायचं बघा, याला पुट करायची पी क्यू वर्ग प्लस पी आर वर्गाची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 90, किती दिल्या 290 बरोबर 2 गुणिला पीएम ची व्हॅल्यू किती दिली आहे 9, 9 चा काय येणार इथे वर्ग प्लस 2 गुणिला काय येते क्यू आर चा वर्ग. क्यू आर ची व्हॅल्यू दिली आहे का नाही आपल्याला आधी ती काढून घ्यायचा. क्यू आर काढल्यानंतर आपण काय करू शकतो
क्यू आर नाही, क्यूएम काढल्यानंतर काय क्यूएम काढल्यानंतर आपण काय काढू शकतो, क्यू आर ची व्हॅल्यू काढू शकतो. पण काय करायचं बघा आता, 290 बरोबर 2 गुणिला 9चा वर्ग किती येणार 81 प्लस 2 गुणिला काय येणार ते क्यूएम चा वर्ग. आता 290 जसं जसं लिहायचं 290 बरोबर. आता 2 ने 81 ला गुणा किती 1 2 8 दुने 16 म्हणजे 162 प्लस 2 गुणिला काय येणार इथे क्यूएम चा वर्ग, काय येणार ते क्यूएम चा वर्ग. आता बघा 162 या साईडने घेऊन या, 290 मायनस काय येणार 162 बरोबर काय येणार 2 गुणिला क्यूएम चा वर्ग प्लस कशात आला मायनस मध्ये. आता 290 गुण काय करायचं आपल्याला 162 मायनस करायचे, काय येणार बघा हे 90 आले आणि हे 38, 90 आणि 30 किती झाले 120, 90 आणि 30 किती झाले 38, 90 आणि 40 बघा 90 आणि 40 किती बघा 90 आणि 40 10 20 30 120 140 130 128 किती नाही ते 128 का बघा बरोबर 2 10 128 आणि 162 यांची जर ऍडिशन केली 200 बघा 8 2 10 0 चला 1 6 2 8 आणि 1 9 9 6 9 2 बरोबर 290 किती आले 290 128 बरोबर किती आहे 2 गुणिला काय क्यूएम चा वर्ग. आता 2 कशामध्ये याला गुणाकार म्हणजे याला गुण्याचा भागाकार म्हणजे काय येणार ते 128 भागेला काय येणार 2 भागेला 2 येणार आणि काय येणार ते क्यूएम चा वर्ग. दोन्ही भागा आता बे एक बे बे सख 12 पुन्हा बे चोक 8 म्हणजे किती आले ते क्यूएम चा वर्ग बरोबर काय आलं 64 किती आले ते 64 म्हणजे 64 आलाय. मग काय करायचं बघा आता 64 आलेला आहे, कशाची किंमत काय क्यूएम ची. मग काय करायचं दोन्ही बाजूस काय करायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतला आपण. आता काय येणार बघा वर्गमुळात काय येणार क्यूएम चा वर्ग बरोबर वर्गमुळात काय येणार 64. आता वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल काय येणार फक्त इथे क्यूएम बरोबर काय येणार 64 कशाचा म्हणजे 64 कशाचा वर्ग आहे 8 चा म्हणजे काय नाही ते 8 काय नाही ते क्यूएम बरोबर किती आहे 8 ना. आपल्याला क्यूएम काढायचा होता का नाही, काय काढायचं आपल्याला क्यू आर काढायचा. काय काढायचं आपल्याला क्यू आर काढायचं. क्यू आर म्हणजे काय होते बघा क्यूएम प्लस एम आर. आपण काय काढलं क्यूएम ची व्हॅल्यू किती आली 8. हे जर 8 येईल हे सुद्धा किती येणार 8 किती येणार 8 कारण दोन्ही बाजू काय सारख्या क्यूएम 8 येईल हे सुद्धा 8 येणार. मग काय येणार आपल्या काढायचं काय क्यू आर काढायचा. क्यू आर म्हणजे काय येणार क्यूएम प्लस काय येणार एम आर. क्यूएम ची व्हॅल्यू किती काढली 8 आणि एम आर किती आहे 8 8 किती झाले 16 म्हणजे क्यू आर पूर्ण किती आला आपलं 8 आला. किती आला